काही उद्योगधंदा चालू नाही, कुठली कंपनी चालू नाही, कुठली MIDCचा प्रोजेक्ट, नुसतं MIDC नावाचं एक लॉलीपॉप वैजापूरवाल्यांच्या तोंडामध्ये दिलेलं आहे आणि ते लॉलीपॉप धरून किती दिवस काम करणार. फक्त शेतकऱ्याचं मुंडकं पेरगाळायचं काम हे सरकार करू लागलं. तर 2025-26 चालू आहे सर. पीक विमा अद्यापही एकाही शेतकऱ्याला मिळालेला नाही. म्हणजे जीव गेल्यानंतर चिलकट घालणारं हे सरकार आहे. ना रस्ते आहेत ना पाणी. आता MSCBचं बघू शकता तुम्ही, उन्हाळ्यातच यांनी वैजापूर शहरातच लाईट दिलेली नाही. तर ग्रामीण भागात तर याच्यापेक्षा गंभीर अवस्था आहे. आता कालच एक शेतकऱ्याचा मृत्यू झाला लाईटमुळं, MSCBमुळं, हलगर्जीपणामुळं. म्हणजे कुठंतरी प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हा तुकाराम मुंडे साहेबासारखा पाहिजे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गाव तिथं पार पार तिथं LS मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आमचा गाव दौरा या मोहिमेत आज आपण पोहोचलो आहोत वैजापूर शहरात. पश्चिम महाराष्ट्रासारखा विकास वैजापुरात का नाही? सरकारचा पैसा जातोय कुठं? असा थेट सवाल इथल्या जनतेनं केलाय. MIDCचे फक्त लॉलीपॉप दाखवले गेले, 1 रुपयात पीक विमा मिळाला नाही आणि कर्जमाफीसाठी जाचकाटींची चाळणी लावून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते, असा संतप्त आरोप नागरिकांनी केलाय. खतासाठी रांगा आणि रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाला वैजापूरकर कंटाळले असून प्रशासनात तुकाराम मुंडेंसारखा कडक अधिकारी यावा अशी मागणी होतीये. याच तीव्र असंतोषाचा थेट ग्राउंड रिपोर्ट आणला आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. LS मराठीचा गावभेट दौरा सध्या आता आहे छत्रपती संभाजी नगरमधील वैजापूर या शहरामध्ये. सध्या आपण इथल्या नागरिकांच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नेमका त्यांचा विकास झालाय का आणि झालाय तर नेमका कसा, या संपूर्ण ज्या प्रतिक्रिया आहेत त्या थेट नागरिकांकडून याच वैजापूरच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. ठाकरेंचे 6 खासदार फुटले आणि ते फुटत असताना कारण सांगितलं की सत्तेत गेल्याशिवाय विकास होत नाही. आणि तुमच्याकडे जे आता आमदार आहेत ते ऑलरेडी सत्तेतलेच आहेत, शिंदेचे आमदार आहेत ते. मग झालाय का विकास तुमचा? वैजापूर तालुक्यामध्ये विकास झालेला आहे आमदाराच्या रूपाने, मान्य करावं लागेल. कारण नेटवर्क होतं रोडचं सगळं जवळजवळ कव्हर झालेलं आहे. असं म्हणता येणार नाही का विकास झाला नाही म्हणून. विकास झालेला आहे. एवढे तरुण पोरं आहेत, अनेकदा आता आपण पण पाहतो की पोरं बेरोजगार आहे अशीच फिरतात. मग हे नेमका म्हणजे हा कोणता विकास नाही? नाही, बेरोजगारी हा विषय आहेच बरं का. विकास वेगळा, बेरोजगारी वेगळी. विद्यार्थ्यांची असेल आणि शैक्षणिकदृष्ट्या सगळे एकच करायला लागले. इंजिनिअरिंग असेल, MBA असेल. बेरोजगारी भरपूर आहे. फक्त विकास म्हणाल तर विकास झालेला आहे तालुक्यामध्ये, हे मान्य. बेरोजगारी आहे, मग विकास कसा झाला? विकास रोडचा विकास झालेला आहे. रोड हा जो नेटवर्क होतं ना तालुक्यामध्ये फार शून्य होतं. मग इकडं आमची ती योजना होती उलटी गंगा म्हणून स्वामी रामकृष्ण, ती पण त्यांनी ती कर्ज माफ केलं. भरपूर कामं केले, असे काही नाही म्हणता येणार नाही. सगळ्यांच्या माध्यमातून कामं झाले. इकडं शहरामध्ये सुद्धा झाले आणि तालुक्यामध्ये सुद्धा काम भरपूर. वैजापूर शहराचा विचार करता शहरामध्ये ड्रेनेज, पाणी आणि रस्ते या सर्व सोयी सुविधा मिळत आहेत तुम्हाला? झालेलं आहे, काय अडचण नाही. ड्रेनेज झालेलं आहे, आणखीन रोडचे काम पण झाले. काय असं निवडणुका झाल्यात, कसं आहे नेमका तुमच्या वैजापूर शहराचा विकास? शहराबद्दल की तालुक्याबद्दल विचारताय तुम्ही? शहर तालुका संपूर्ण जे रस्ते आणि याच्या विकासाचे जे प्रश्न आहेत ते तर कर्तव्य असतं आमदारांचं. त्याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र दृष्टिकोनातून जर बघितलं तर फारसा असा काही विकास नाही आहे. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जे बघतो तिथलं मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, MIDCचे प्रश्न असेल, असं वैजापूरमध्ये काहीच नाही. आता हा रोड आणि हे जे डेव्हलपमेंट होणं ते तर प्रत्येक आमदार करतो, त्यात असं वेगळं काही नाही आहे. त्याचं वेगळं काहीतरी युनिक केलं पश्चिम महाराष्ट्राचा विकास जर केला तर आपण विकास म्हणू शकतो नक्कीच. एक मिनिट, मी त्यांना जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला विचारतो की जे ठाकरेंचे 6 बंड करून शिंदेच्या शिवसेनेत गेले आणि त्यांनी कारणास सांगितलं की जर सत्तेत गेलं तर विकास होतो, निधी मिळतो. आता तुमच्याकडं तर शिंदेचाच आमदार आहे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचाच आमदार आहे, तर तुमचा किती विकास झालाय? ते विकास रस्ते आणि याचे झालेले आहेत विकास नक्कीच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही असं वेगळं झालेलं नाही. हेच मी तुम्हाला अगोदर पण तेच सांगितलं. बेरोजगारीची मोठी समस्या दिसून येते या भागात. नक्कीच बेरोजगारीची आहेच वैजापूर तालुक्यामध्ये. तर त्यासाठीच MIDC होणं गरजेचं आहे. साखर कारखाना चालू होणं गरजेचं आहे. सहकारी साखर कारखाना खऱ्या अर्थाने चालू होणं गरजेचं होतं. तो देखील झालेला नाही. MIDCचा प्रश्न फार दिवसापासून याच्यात आहे, प्रतीक्षेमध्ये आहे, परंतु त्या MIDCचा प्रश्न देखील कोणी मार्गी लावलेला नाही आहे. पाहिजे तसे इंजिनिअरिंग कॉलेजेस नाही आहे आणि MIDC झाल्यानंतर एम्प्लॉयमेंटचे चान्सेस वाढतील, लोकांना रोजगार मिळेल आणि बेरोजगार दूर होईल. साखर कारखाना झालेला आहे इकडे, प्रायव्हेट साखर नाही. पण मग एकंदरीत ह्या बेरोजगारीला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की शिक्षण ज्यावेळी मुलं घेतात सगळ्यात मग नोकरी आणि धंद्यात सगळा प्रश्न असतो. आणि जर इतकी मोठी बेरोजगारी आहे तर याला जबाबदार कोण नाही?
याला जबाबदार सरकारच आहे. सरकार आपल्याला रोज सांगतंय की तरुणांना रोजगार देऊ, हाताला काम देऊ. कुठले काम चालू आहे? आज जर शेतकऱ्याचा विषय बघितला तुम्ही, ते MREGचं एक काम चालू नाही, सगळे काम ठप्प केले. ज्या पूर्वी प्रमा काढलेले होते त्या प्रमा रिजेक्ट केलेल्या. कुठले विहिरीचं काम चालू नाही, शेततळ्याचं काम चालू नाही. नवीन प्रशासकीय मान्यता कुठं देत नाही. मग हा पैसा सरकारचा जातो कुठे? हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे. बेरोजगारीचा असा प्रश्न झालेला आहे, तो विषयच कोणी हाताळायला तयार नाही. कारण आज जेवढे युवक आपण बघतोय रस्त्यावरती जर दिसत असेल तर 60% युवक फिरू लागलेले. का फिरताय? याला जबाबदार पण सरकार आहे, सत्ताधारी आहे. कारण जे या वैजापूर तालुक्यात करायला पाहिजे, त्या जिल्ह्यामध्ये करायला पाहिजे होते. आज वैजापूर तालुक्यामध्ये युवकांना रोजगार मिळेल असे किती उद्योगधंदे चालू आहेत? हे काही उद्योगधंदा चालू नाही, कुठली कंपनी चालू नाही, कुठली MIDCचं प्रोजेक्ट. नुसतं MIDC नावाचं एक लॉलीपॉप वैजापूरवाल्यांच्या तोंडामध्ये दिलेलं आहे. आणि ते लॉलीपॉप धरून किती दिवस काम करणार आहे? कुठला MIDCचा प्रश्न निघत नाही. विनायकराव सहकारी साखर कारखान्यासारखा या तालुक्याचा एक चांगला कारखाना, ज्या माणसाने या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव होतं विनायकराव पाटील, त्यांच्या नावाने चालू असलेला एक मोठा कारखाना तो आज बंद अवस्थेत पडलेला आहे, भग्नावस्थेत झालेला आहे. तिथून सामान चोरीला चाललेलं आहे. तर अशी एक वाईट परिस्थिती या तालुक्यामध्ये झाली. याला सरकार, सत्ताधारी जबाबदार आहे. शेतकरी आहात का तुम्ही? हो, शेतकरी पण. काय परिस्थिती एकंदरीत जर आता पाऊस देखील लांबलेला आहे, शेतीची काय, शेतकरी म्हणून काय अडचणी? बियाण्याच्या किमती वाढल्यात, खताच्या किमती दुपटीने वाढल्यात, मात्र उत्पन्न वाढत नाही. ते बघा, शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही खतं ऑनलाईन करा. मी स्वतः खतं ऑनलाईन केलेलं आहे, अजून खतं मिळाले नाही. जे शेतकऱ्याला जे पाहिजे का ते मिळत नाही साहेब. शेतकऱ्याला आज DAP पाहिजे. DAP किती उपलब्ध आहे तालुक्यामध्ये? DAP भेटतोय का शेतकऱ्याला? नाही भेटत आहे. शेतकऱ्याला जे बियाणं पाहिजे ते बियाणं भेटत नाही, जे खत पाहिजे ते भेटत नाही. रांग लावा लागत आहे. जसं एक लाईन सिस्टम तयार झालेली आहे या देशामध्ये. पेट्रोल घ्यायला लाईन, डिझेल घ्यायला लाईन, गोडतेल घ्यायला लाईन, गॅस घ्यायला लाईन. तसं आज शेतकऱ्याला खतं घ्यायला लाईन आहे, बियाणं घ्यायला लाईन आहे. सगळं लाईनमध्ये चालू आहे आणि सरकार त्याची व्यवस्थित लाईन बसवतंय. फक्त शेतकऱ्याचं मुंडकं पेरगाळायचं काम हे सरकार करू लागलं. निवडणुकीच्या काळात मतदानाच्या वेळेस अगदी लोकप्रतिनिधी घरात येऊन अगदी डोक्यावर घेऊन म्हटलं तरी मतदान करायला घेऊन जातात जनतेला, मतदारांना. मग अशा वेळेस मग लोकप्रतिनिधी कुठं जातात? हे लोकप्रतिनिधी त्यावेळेस त्यांचं काम चोख बजावतात. जे जनतेला दिशाभूल करायचं आहे, जनतेला दिशाभूल केल्याने याचं मतामध्ये कसं परिवर्तन होईल ते लोकप्रतिनिधी बरोबर करतात, सरकार बरोबर करतात. पण त्यानंतर जे मतदार, सर्वसामान्य मतदार हा गरीब असतो, तो एक आशेवरती काम करतो आणि त्याला एक आशा असते का नाही हे सरकार नवीन येतंय, हे काहीतरी करणार आहे आणि ते करत नाहीये. खासदारांचं बंड, आधी शिवसेनेत पडलेली फूट आणि इकडून तिकडून उड्या मारायची राजकीय नेत्यांना झालेली सवय. मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून तर अतिशय वाईट वाटतं. समजा ज्यांनी मतदान केलेलं आहे, ज्या माणसाला मशालीवरती 6 खासदार निवडून येत आहे, ज्यांना मशाल बघून मतदान केलेलं आहे, त्यांना ते ओमराजे असेल किंवा इथले शिर्डीचे खासदार असेल किंवा बंडू जाधव असेल, यांचं तोंड पाहून मतदान नाही केलेलं आहे. सर्वसामान्य मतदारांनी मतदान केले, उद्धव ठाकरे बघून मतदान केलेलं आणि तुम्ही मतासोबत प्रार्थना करू लागलेलं आहे. याचं निश्चित तुम्हाला परतफेड येणाऱ्या निवडणुकीमध्ये करावं लागणार आहे. कर्जमाफीच्या निकष वाढवण्यात आले, फार मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले, जेणेकरून शेतकऱ्यांची संख्या आपोआप कमी झाली आहे. या बाबतीत नेमकं काय सांगाल? उद्धव ठाकरेंच्या काळात झालेली कर्जमाफी आणि आत्ताची कर्जमाफी एकंदरीत शेतकरी म्हणून नेमकं कसं पाहता येतं? उद्धव साहेब ठाकरेंनी कर्जमाफी जी केली होती ना, ती सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली. कुठेही लाईनमध्ये उभं राहायचं गरज नव्हतं, नुसतं थंब द्यायचं काम होतं आणि कर्ज माफ होत होतं. आजच्या कर्जमाफीला इतके निकष लावलेले त्यांनी, त्या निकषाच्या चाळणीमधून शेतकरी जर एखादा वर 2-3 तरले तर तरले. आज पण शेतकरी संभ्रमात आहे. आज 30 तारखेपर्यंत तुम्हाला सोसायट्या काय म्हणू लागला की 50,000च्या वरचे जे पैसे आहे तुम्ही आम्हाला भरा, त्यानंतर आम्ही तुम्हाला 50,000चं अनुदान देऊ. तर ते सरकारच्या परत नियमात नाही बसलं. ज्यांनी 2019ला कर्जमाफी घेतली त्यांना कर्जमाफी नाही. जे 2019 पूर्वी जे बसले नाही त्यांना सुद्धा कर्जमाफी नाही. जे समजा जुने कर्जदार थकीत आहे, जे वयस्कर मंडळी ज्याचं वय 70 वर्ष झालेलं आहे आणि त्यांनी 15 वर्षापूर्वी कर्ज घेतलेलं आहे, ते कर्ज जर त्यांनी फेडलेलं नसेल तर तो आज वयस्कर झालेला आहे. जमीन मात्र त्याच्या नावावर 1 एकर जमीन आहे, त्याच्यावरती 1.5-2 लाखाचा बोजा झालेला आहे. तो शेतकरी आज त्याला चालताच येत नाही तर तो कसं कर्ज भरणार आहे? हे कुठले निकष लावले तुम्ही? हे निकष एकदम फालतू आहे. हे फक्त एक जनतेला दिशाभूल करण्याचं यांनी सरकारने लावलेलं आहे आणि हे जास्त दिवस यांचं चालणार. यांनी बोलताना आता सांगितलं की रस्ते कनेक्टिव्हिटी तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर वाढली, समृद्धी हायवे वगैरे झाले. किती फायदा होतोय त्याचा तुम्हाला? याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना तर अजिबातच नाही. कारण विशेषतः म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांकडे 4 व्हीलर नाही आहे.
हे फक्त बिझनेसमॅन लोकांसाठी समृद्धी महामार्ग आहे. विशेषतः म्हणजे याच्यावर फक्त ज्याच्या खिशात मनी किंवा ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, छत्रपतीच्या काळामध्ये गवताची काडीसुद्धा गहाण ठेवू नये या छत्रपतीचा उद्देश होता. आणि आज पूर्ण म्हणजे पूर्ण शेतकरीच यांनी या दोन्ही सरकारनी म्हणजे 3 तिघाडी सरकार जे आहेत यांनी पूर्ण शेतकरीच गहाण ठेवलेला आहेत, अशी ही पार्श्वभूमी या सरकारची आहेत. विशेषतः म्हणजे यांनी फक्त घोषणा द्यायच्यात. पीक विमा 2019 पासून तर 2025-26 चालू आहे सर. पीक विमा अद्याप एकाही शेतकऱ्याला मिळालेला नाही. तो 8 पानाचा जो GR होता पीक विम्याचा, म्हणजे 1 रुपयात विमा देणार होते, तो विमा तर भेटलाच नाही. विशेषतः म्हणजे पावसाचं खंडन झालं, पीक करपलं, पीक पडलं, पीक सडलं, पीक मोडी आलं तरी विमा लागू होत होता. 165 मिलीमीटरच्या वर जर पाऊस पडला, कापणी अहवालाच्या अनुषंगाने तो विमा लागू होत होता. आणि प्रत्येक शेतकऱ्याला 2019 पर्यंत जो विमा तो GR होता, या सरकारने तो GRच बरखास्त केला. 2019 ते 26 पर्यंत शेतकऱ्यांना विमा भेटला नाही. दुसरी गोष्ट कृषी यांत्रिकीकरणाचा विषय. 19 पर्यंत जे पोर्टलवरती कांदा चाळ होती ती कांदा चाळ रद्द केली. दुसरा विषय यांत्रिकीकरणाचं, मळणी यंत्र असू द्या, नांगरा असू द्या, रोटाव्हिटर असू द्या, कल्टिव्हेटर ट्रॉली असू द्या, किंवा एकीकडं सोडत काढायची, दुसऱ्याकडे LY बंद करायची अण्णासाहेब महामंडळची, परत एकीकडं सोडत काढायच्या, पूर्वसंमत्या बंद करायच्या, म्हणजे 31 लाख शेतकरी रद्द झालेले आहेत. काय याला जबाबदार कोण आहे? शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारं हे सरकार आहेत. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला योग्य बाजार भाव नाही. शासकीय खरेदी सांगायची 2400 रुपये आणि खरेदी करायची 1400-1500. कुठं आहे? कांद्याला काय अनुदान देऊ, आमकं देऊ, काय कांद्याचे बाजारभाव आता 2 दिवसापूर्वी वाढलेत. इतक्या दिवस म्हणजे जीव गेल्यानंतर चिलकत घालणारं हे सरकार आहेत. ना रस्ते आहेत ना पाणी. आता MSEBचं बघू शकता तुम्ही, उन्हाळ्यातच यांनी वैजापूर शहरातच लाईट दिलेली नाही आहे, तर ग्रामीण भागात तर याच्यापेक्षा गंभीर अवस्था आहेत. आता कालच एक शेतकऱ्याचा मृत्यू झाला लाईटमुळं, MSEBमुळं, हलगर्जीपणामुळं. म्हणजे कुठंतरी प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हा तुकाराम मुंडे साहेबासारखा पाहिजे. महसूल विभाग असू द्या, MSEB विभाग असू द्या, पंचायत समिती असू द्या, किंवा यांचं भूमी अभिलेख असू द्या, कुठलाही प्रशासकीय कार्यालयामध्ये जोपर्यंत मुंडे साहेबासारखा प्रशासकीय अधिकारी येत नाही, निस्वार्थी म्हणावं लागेल, कारण हे सगळे स्वार्थी झालेले आहेत. यांनी आता आमदार पळवले, खासदार पळवले, हे तडजोडीचे आहेत, म्हणजे हे सेटलमेंटचे आहेत. हे आमदार खासदार यांचं सेटलमेंट व्यवस्थित चालू आहेत. यांना जनतेशी, सर्वसामान्य मतदाराशी कुठलाही तीळ मात्र काहीच संबंध नाही यांचा. म्हणजे यांनी ना शेतकऱ्यांना, आता खताचे बाजारभाव बघा, ऑनलाईन खत म्हणजे युरिया तर मिळतच नाही. युरिया तर आवश्यक आहे ना, युरिया आणि 21-10-26 DAP हे खत गगनाला भाव आहे. आणि आकारमान घनक्षमता जी आहेत 2100-2400 रुपयाला जे 10-26 घेतो आपण इफ्कोचं, 10 गुंठ्यात सुद्धा एक गोणी पुरत नाही आहे. म्हणजे त्याचं वाळूपेक्षा जड हे खत. यांनी म्हणजे किती भ्रष्टाचार आहेत, म्हणजे डुप्लिकेटपणा सगळा. खताच्या किमती देखील गेल्या 10-15 वर्षात झालं, 20 वर्ष झालं दुपटीने वाढल्या. औषधांच्या किमती दुपटीने वाढल्या, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, त्याच्यामुळे अवजार आणि सगळ्याच गोष्टी महाग झाल्या. पण शेतीमालाचा बाजारभाव जो आधी होता तो त्या शेतीमालाचा बाजारभाव तर मिळालाच नाही. पण शेतीसाठी जे औषधं असतील, खतं असतील, याचे बाजारभाव कुठं गगनाला नेऊन ठेवलेत, ते पण भेटत नाही आहे. मी सकाळपासून 6 घंटे ऑनलाईनसाठी, त्याचं ते साईटच बंद आहे. जसं विमा कंपनी जाऊ सांगते 72 घंट्यात फोन करा, 72 तासात त्यांच्या विमा कंपनीचे फोनच लागत नाही. म्हणजे विमा कंपनी आणि हे सरकार हे सगळे मॅनेज आहेत. आता ही कंपनी तसंच, यांना शेतकऱ्यांना खतच द्यायचे नाही आहेत. मूळ हा पाया, ही अट पहिली रद्द करा ऑनलाईनची, आणि प्रत्येक शेतकऱ्याला बांधावर खत द्या. आणि वाळू प्रत्येक घरकुलासाठी वाळू देणार होते 5 ब्रस. यांना एका शेतकऱ्यांनी जर गांजा किंवा अफू लावला करंजगावमध्ये, कोणत्या गट नंबरमध्ये लावला हे प्रशासनाला माहीत होतं. मग यांना वैजापूरमध्ये कुठं कुठं वाळू साठा हे माहीत नाही का? मग घरकुलासाठी 5 ब्रस वाळू द्यायला यांना काय अडचण आहे? बेरोजगार तरुणांची संख्या देखील, विशेषतः आपण जरी वैजापूरचा विचार केला, आता इथं किती तरुण पोरं दिसतात, खूप गंभीर आहे. म्हणजे यांनी 2005 ते 25 पर्यंत भरती तर काढलीच नाही. आता एक भरती झालेली ती अग्निवीरची, त्याच्यामध्ये पण इतके निकष लावले. म्हणजे तरुण हे दिशाहीन झालेले आहेत. कोरोना काळात त्यांचं वय वाढलं, 3 वर्ष तर यांनी भरतीच नाही घेतली. त्यांचं, आमच्या बॅचचं तर पुरे नुकसानच झालेलं आहे. पण नवतरुण शिक्षणामध्ये, शैक्षणिक फीमध्ये सुद्धा अटी लावल्यात. काय
तालुक्याचा विचार केला तर कुठेतरी बेरोजगारीची समस्या सगळ्यात मोठी. नेमकं जबाबदार कोण आहे तालुक्यातल्या तुमच्या? तालुक्यात म्हणजे बेरोजगार तर पुरं महाराष्ट्रातच झालेले. हां, आणि आमच्या तालुक्यातला विषय असा आहे, बंद पडेल कारखाना चालू करायचं सोडून दुसरा नवीन एक कारखाना चालू केलाय, खाजगीकरण आहे त्याच्यामध्ये पण. आणि राहिला विषय MIDCचा आहे. म्हणजे हे अखेर शेवटी हे स्वप्नच राहिले असं म्हणायला काही हरकत नाही. 25 वर्षापासून निवडणूक आल्या का बॅनर लावायचे, फोटो शूटिंग करायचे आणि त्या MIDC वरती वैजापूरमध्ये राजकारण करायचं आणि निवडून यायचं. 2च वर्षात सगळे रोड खराब झाले. जे केंद्राचे रोड झाले, हे जे दिसत आहेत ना, हे सगळे केंद्राचे आहेत. राज्य सरकारचे जेवढे रोड आहेत ते रोड म्हणजे इतके निकृष्ट आहेत का तुम्ही हाताना सुद्धा ते म्हणजे पार्लरवाली लेप तरी चांगले लावते असे यांनी लेअर मारलेले आहेत, कार्पेट मारलेले आहेत. काय परिस्थिती आहे शेतकरी? भयंकर बेकार परिस्थिती आहे. इतकी परिस्थिती गंभीर आहे का शेतकरी हा एकदम मरूनच गेला समजा. शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही. शेतकरी रोज उठला का तो नामराला लागतो. ऑनलाईन खत बियाणे याच्यातच लाईन लागतो, याच्यातच चालला तो. बाजारभाव पण नाही ना पाहिजे. आता फक्त झेंडे हातात दिले, तुम लोडो हम कपडे सांभाळ. त्याशी पक्ष बदलतात, उड्या मारतात इकडून तिकडून. बंडखोर खासदार हे शाह असतील किंवा शिवसेनेचे याच्यात पडले. लोकशाही राहिलीच नाही साहेब. आता लोकशाही राहिलीच नाही. निवडून आलेला माणूस आपण जो मतदान निवडून देतो त्याचा काही संबंध नाही त्याला. ते आता फक्त निवडून आले, आपल्या जीवावर निवडून यायचं आणि पक्ष चेंज करून द्यायचं. तुम्ही किती शेत आहे तुम्हाला? आम्हाला शेती 4 एकर आहे. काय परिस्थिती आहे शेतीची? शेतीची काय परिस्थिती काय नाही. कर्जमाफीचा फायदा नाही झाला, परंतु कर्जमाफी करताना ती सरसकट करणं गरजेची होती. सरसकट केली असती म्हणजे त्याच्यामध्ये काही निकष लावणं किंवा हे, तर मग सर्व शेतकरी आज काय झाले असते, दुष्काळामुळं, पाऊस लेट झाल्यामुळं आणि सततच्या दुष्काळामुळं आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नसल्यामुळे सरसकट कर्जमाफी केली असती, तर त्याच्यामुळे एक दिलासा मिळाला असता आणि ती लवकर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तो एक रोजगाराचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे की 30 वर्षापासून जे रोटेगाव, जरूळ, आगूर आणि लोणी बुद्रुकची जी MIDCचा प्रश्न आहे तो 30 वर्षापासून प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की नाही, महत्त्वाचा मुद्दा आहे सर हा. त्यांनी सांगितलेलं आहे की काही ठिकाणी आता कोणती कंपन्या येतील, त्यांनी ते घ्यायला तयार आहे, जमीन घ्यायला तयार आहे, तिथं कारखाने उभे करायला तयार आहे. परंतु शासनाचं ज्या ठिकाणी MIDC आहे त्या जवळपास निम्म्याच्या वर बंद पडलेलं आहे. रोटेगाव, आगूर, लोणी बुद्रुकला आणि जरूळ जर MIDC चालू केली, तिथं कारखाने आले तर ते चालतील का? किंवा त्याचे भूखंड किंवा काही लोक आहे जे ते शेतकऱ्यांचे जे 13 हेक्टर जमिनी ती ताब्यात घेऊन नंतर त्याचे याच्यात आपलं काय म्हणतं गुंठेवारी करून विकण्याच्या तयारीत जर असं काही असेल तर ते कृपया करू नये. आणि शेतकऱ्यांचे काही याचिका चालू आहे, त्याच्यामध्ये वाढीव मोबदला मिळवण्यात यावा म्हणून ते याचिका आहे. आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत तो MIDCचा प्रश्न मिटणार नाही, कारण त्या न्यायालयामध्ये याचिका चालू आहे. त्याच्यानंतर राहिली गोष्ट, इथं जर कारखाने आले तर रोजगार उपलब्ध होईल. परंतु MIDCचा जर प्रश्न असेल तर बाकीच्या ठिकाणी बघा तुम्ही, छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर MIDCचे जे असतील ते निम्म्याच्यावर कारखाने बंद आहे. जसा आमचा विनायकराव सहकारी कारखाना बंद पडला होता, इकडं दिलासा मिळाला, हा पंचगंगा चालू झाला. परंतु बंद पडलेले कारखाने इथं वैजापूर तालुक्यातच, तर त्याच्यानंतर ती MIDCमध्ये कारखाने आले ते चालतील का? तिथं पाण्याची व्यवस्था होईल का? हा मोठा प्रश्न आहे. कांद्याचं काय प्रश्न आहे नेमकं? कांद्याचं काय आहे? कांद्याचा विषय असा आहे की गेल्या आता एक 8-10 दिवसापासून कांद्याला भाव जरा चांगले मिळत आहे, 1800, 2000, 2200 बरोबर. परंतु याच्या आधी 150-200 काही शेतकऱ्यांनी सांगितलेले पट्ट्या दाखवलेले आहे की आम्ही म्हणजे कांदे घेऊन आलो मार्केटला, परंतु आमचं भाडं झालं 4,000 आणि कांद्याची पट्टी आली 2800 रुपये, म्हणजे 1200 रुपये लॉस. त्याच्यामुळं इथं आता सध्या शेतकऱ्यांना दिलंच आहे, त्याबद्दलही शेतकऱ्यांनी थोडंफार म्हणजे सरकारने त्याच्याबद्दल थोडाफार विचार केला पाहिजे. तो बी असा नाही कायमस्वरूपी, म्हणजे सर्वप्रथम सरकारने शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं पाहिजे. 16-17 रुपये बाजारभाव आहे कांद्याचा, परवडतो कांदा पिकवायचा? कांदा बाजारभाव हो शेतकऱ्यांना भेटतच नाही प्रत्यक्षात. हे जे दाखवतात ना हे शूटिंगवाले, मीडियावाले, नाफेड कांदा खरेदी ही मार्केट कमिटीमध्ये करायला अडचण काय आहे? नाफेड कांदा खरेदीचे जे अधिकारी आहेत हे कुठंतरी बाहेर फार्मा प्रोड्युसर कंपनी प्रायव्हेट, आणि तिथं सगळा व्यापाऱ्यांचा माल जातो. तिथं शेतकऱ्यांना बाजारभाव भेटत नाही. नाफेड कांदा खरेदी जी आहे शासकीय खरेदी
ती मार्केट कमिटीमध्ये होतच नाहीये. त्यामुळं जो बाजारभाव म्हणताय ना तुम्ही 1600-1700, हा बाजारभाव शेतकऱ्याला भेटतच नाहीये. काय बोलतो कांदा तो? हा 362 भाव जायले फक्त तो. काय परत हा आताची जन्म. बघा शेतकऱ्यांना जर असा जर बाजारभाव मिळत असेल, शेतकऱ्यांचं टाळूवरचं तूप जर हे सरकार खात असेल, काय म्हणजे किती अंत बघणार. शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं पण तसंच आहे. शेतकऱ्यांना 2017-18 मध्ये माफी जर भेटली तर आता 25 मध्ये मिळणार नाही. ही कोणती अट? यांना जर 2019 मध्ये आमदार झाले, मग यांना 24 मध्ये का अपेक्षा लागली? 29 मध्ये का यांना परत आमदार व्हायचंय? मग यांनी राजीनामा देऊन टाका ना, दुसऱ्याला उमेदवारी द्यावा. यांना परत आमदार व्हायचंय, सरकारचा पैसा लुटवायचा आहे. 70 कोटीच्या टेंडर घ्यायचे, कागदावर कामं करायचे आहेत, प्रत्यक्षात तर काम काहीच नाही. कुठं दिसला का तुम्हाला विकास? कुठं? शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट करावी आणि शेतकऱ्यांची जी अट आहे खताची ही पूर्ण स्थिर करावी आणि कांद्याला मकाला योग्य बाजारभाव मिळावा आणि नाफेड कांदा खरेदी ही मार्केटमध्येच व्हावी. आणि दुसरं विशेषतः हे शेतकऱ्यांवरचं जे पीक विम्याचं जे आहे, पीक विमा तर यांनी 2020 पासून 26 पर्यंत दिलेलाच नाहीये. ही अट रद्द करावी आणि जसा पहिलं 550 मिलीमीटर पाऊस पडला साहेब, 550, 250, 600 मिलीमीटर पाऊस पडला तरी विमा मिळाला नाही. हे कोणतं धोरण सरकारचं? एकंदरीतच जर आपण संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर जे शेतकऱ्याला पोषक असं या ठिकाणी वातावरण आपल्याला पाहायला मिळत नाही. अर्थात सर्वकडं सेमच परिस्थिती आहे. अगदी तुम्ही कुठेही जा, कोणत्याही जिल्ह्यात जा, सर्वत्र जर आता पाहिला तर शेतकरी झुंज देतोय ते आसमानी आणि सुलतानी संकटाशी. आणि एका बाजूला सरकारी ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी देखील शेतकरी जो आहे तो झुंज देताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे सर्व निकष जे आहेत ते शिथिल करून कुठेतरी बळीराजा जो आधीच दुःखात आहे, व्यथित आहे, त्याला सरकारने समाधानी करावं अशी अपेक्षा जी आहे ती सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग जो आहे तो व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.